शिवप्रशासन आणि स्वराज्य धोरण. नमस्कार तरुण मावळ्यांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ पराक्रमाचाच नाही तर त्यांच्या दूरदृष्टीचा, प्रशासकीय कौशल्याचा आणि धोरणात्मक निर्णयांचा मागोवा घेणार आहोत. ही माहिती तुमच्या प्रश्नमंजुषेचा पाया आहे, त्यामुळे प्रत्येक संदर्भ बारकाईने टिपून घ्या. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली ती पुणे जिल्ह्यातील रायरेश्वराच्या मंदिरात. तिथे घेतलेल्या शपथेपासून सुरू झालेला हा प्रवास अथांग होता. पण राजकारणात कधी माघारही घ्यावी लागते, याचा प्रत्यय 1665 मध्ये आला. मिर्झाराजे जयसिंगासोबत झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना स्वराज्याचे 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले होते. महाराजांनी केवळ विजय मिळवले नाहीत तर नवी व्यवस्था दिली. 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी शिवशक ही नवीन कालगणना सुरू केली. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. यात मोरोपिंगळे मुख्य प्रधान होते, तर परराष्ट्र व्यवहारासाठी दबीर म्हणजे सुमंत आणि न्यायदानासाठी निराजी रावजी यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. लष्करी प्रशासनाची जबाबदारी सरनाओबत पाहत असत. महाराजांचे आरमार म्हणजे भारताच्या सागरी संरक्षणाचा पाया. दर्यासारंग आणि मायनाक भंडारी यांनी या आरमाराचे नेतृत्व केले. जलदुर्गांची मजबूती किती असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग. या किल्ल्याचा पाया भरताना चक्क शीसे या धातूचा वापर करण्यात आला. जमिनीवर देखील महाराजांचे गुप्तहेर खाते बहिरजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली अजेय होते. लाल महालावरील छाप्यावेळी शाईस्तेखानाची बोटे छाटली गेली आणि त्याचा मुलगा अब्दुल फतह ठार झाला. महाराजांचे आर्थिक धोरण तितकेच कडक होते. त्यांनी डच आणि इंग्रजांच्या व्यापाराला रोखण्यासाठी संरक्षक जकात धोरण राबवले. स्वराज्याचे चलन म्हणून होन हे सुवर्ण नाणे प्रसिद्ध होते, ज्याचे वजन साधारणपणे 2.8 ग्रॅम होते. किल्ल्यांच्या अंतर्गत व्यवस्थेसाठी हवालदार, सबनीस आणि कारखानीस ही त्रिस्तरीय यंत्रणा कार्यरत होती. साहित्याच्या क्षेत्रातही महाराजांनी मोठे योगदान दिले. परमानंद यांनी शिवभारत हे महाकाव्य लिहिले, तर रघुनाथ हणमंते यांनी राज्यव्यवहार कोश तयार केला. स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहून आपल्या विद्वत्तेचा परिचय दिला. महाराजांची दूरदृष्टी इतकी अफाट होती की त्यांनी कर्नाटकातील जिंजी किल्ल्याला स्वराज्याची दक्षिणेची राजधानी बनवण्याचे नियोजन केले होते. तरुणांनो, हा इतिहास केवळ प्रश्नांच्या उत्तरांसाठी नाही तर आयुष्यात व्यवस्थापन शिकण्यासाठी आहे. या माहितीच्या आधारे आपली प्रश्नमंजुषा यशस्वीपणे सोडवा. जय जिजाऊ, जय शिवराय.